राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पाठीमागं पहा एक आऊत चालू आहे। आपल्याकडे एक आऊत आहे आज शेतामध्ये। आज कुळीदासाठी या रान काढायचं काम चालू आहे। आता कुळीद म्हणजे हुळगा, आमच्या गावरान भागात त्याला हुळगा म्हणतात ती, काय भागात त्याला कुळीद म्हणतात ती। तर मग ह्या टायमालाच पेरतात ते, तसं पोळीच्या टायमाला पेरतात ती, पण थोडा उशीर होतोय कारण पाऊस लय कवरे चालू होता मित्रांनो ना। आणि बरीचशी वावरा म्हणजे आपण कुळीदासाठी थोडी पडी ठेवली होती, पण मग पाऊस जास्त असल्यामुळे त्याच्यात गबाळ झाला, वेळोवेळी नांगरा नाही भेटली। तर चला आता आपण कुळीत पेरणार आहेत मित्रांनो। आणि समोर आऊत चालू आहे आणि याच्यात काही गबाळ निघाला होता ना, मग ते आपण निसून घेतोय। इकडं समोर रामजाचे आहे त्या गबाळ निश्चित आहे। एकदा ह्या वावर नांगरून बिंगरून आणि मग पुन्हा उखर पाळी मारून त्याला, आणि मग त्याच्यात आपण कुळीत पेरणार आहेत मित्रांनो। कुळीत म्हणजे हुळगं। आता ह्या हुळगं आहेत ना, याचा पिठला होता आहे, डाळ होते, वडं भरपूरच उपयोगी राहत आहे। कुळीद हा तसा आयुर्वेदिक आहे मित्रांनो, ते मी दाखवणारच आहे आपल्याला कशा पद्धतीनं आम्ही कुळीत पेरणार आहे त्या। वातावरण आता भरपूरच ऊन आहे मस्तपैकी। आता ह्या टायमाला हे कुळीत पेरलं जातं, अजूनही कुळीत पेरणी चालू आहे आमच्याकडे। आणि दोस्तांनो, ह्या पहा, ह्या भादव्याचं वातावरण म्हणजे भाद्रपद महिन्याचा एकदम स्वच्छ नितळ असा वातावरण। समोर जी पर्वत रांग आहे ना सह्याद्रीची, कुठे दुखत नाही काय नाही, एकदम स्वच्छ वातावरण। आणि ह्या वातावरणच बाहेर राहत आहे मित्रांनो, एकदम मस्त ऊन पडलं आहे। आणि मग आता आऊत चालाय नांगर आपल्या ह्या वावरामध्ये, इकडं आपल्याला कुळीत पेरायचे। आज आम्ही काळा कुळीत पेरणार आहे, म्हणजे हुळगं, काळं हुळगं। तर गबाळ बिबाळ काहीच राहणार नाही मित्रांनो, एवढा ऊन आहे मस्तपैकी। बाकीचा निसून टाकू आपण कडाला, इथून बारीक बारीक गावात त्या मरून जाणार आहे। पाच वाजतानो अशी आपली शेतकऱ्याची कामं राहतात। इडं मातीमध्ये या सावलीत पोरसोरा घेऊन बसायची, आपला कामही करायचा मस्त। तर आदितीची आई बसली त्याला सावल्या घेऊन थोडीशी नादावते। इडंच पोरली खायला काहीतरी आणायचं आपला। या टपामध्ये पहा आदित्याला खायला इडं पेपर आणलाय, म्हणजे तो नादवतोय पाण्याची बाटली भरून ताण लागली तर, कारण भरपूरच ऊन होतोय ना। आणि मग आमचा ह्या ज्या रान काढलाय ना आता, म्हणजे ह्या वावर नांगरलाय ना, ह्या चालाय घाण निसायचं काम, म्हणजे गबाळ निसायचं काम मोठाला। आणि याच्यावर आता आपण कुळव फिरवून, आता आऊत सुटला आपला, कुळव फिरवून आणि मग याच्यात आपण कुळीत टाकणार। आता कुळव म्हणजे वखर म्हणतात आमच्या गावरान भागात मित्रांनो। आणि दोस्तांनो, आता ह्या वावरामध्ये ह्या पूर्ण नांगरलाय ना, मग गबाळ याच्यामध्ये थोडा थोडा ना, मग आपला त्या निसून टाकायचा ह्या गबाळ, आणि काही उन्हा ना वाळून जाईल। आता यावर्षी असा पावसाना भरपूरच म्हणजे अशी विसरायची नाही दिली ना, मग त्याच्यामुळं मग त्या नांगराय जमला नव्हता। आणि मित्रांनो, कसं आहे आपला यूट्यूबमध्ये आपली मेहनत चालू आहे आपल्याला माहिती आहे। आणि यूट्यूबमध्ये मेहनत करत असताना आपण एक शेतकरी आहेत, की शेती करत असताना त्या शेतातलं काम करत असताना हे आपलं कॉन्टेंट राहतं ते, म्हणजे आपण शेतकरी आहेत मित्रांनो। मग हे पहा, आता आपल्याला या शेतातली कामं करायला लागतात, सगळंच करून मग आपले हे यूट्यूब चालायला लागत आहे। तर आमच्या अनेक बंधू भगिनींनी आपण एवढंच मार्गदर्शन देईल तर नक्कीच आपण सगळं काम करून मग या यूट्यूब क्षेत्रामध्ये इकडं पण मेहनत करा। कारण म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे, शेतकरी हा राजा आहे मित्रांनो, शेतकरी राजा। आणि आपला मनाचा राजा आहे, त्याच्यावर कोणाचा बंधन नाही, आपला काम करायचा, वेळ आली तर सावलीला बसून घ्यायचा मस्तपैकी। आपला कोणी आपण म्हणजे कोणाचा असं बांधलेलं नाही राहते, हा शेतकरी राजा आहे। तर चला मित्रांनो, आता आपली कुळीत पेरायचं म्हणजे मग आता तिकडं आधी त्याला बसावं सावलीला, आणि आपण त्या गबाळ चालाय निखारायचा काम इकडं थोडे, आता एक तासामध्ये हेवून जाईल। आणि त्या कडाला फेकून द्यायला लागत आहे इकडं कडाला। आणि दोस्तांनो, आपले हा कुळीत जो पेरायचा ना आता, म्हणजे हुळगा, तर ते कुळीत काढत ते पाबी हे राखामध्ये घालून फेल होतं। हे बा, हे काळे आहेत, पूर्ण काळे आहेत मित्रांनो। हे काळंसुद्धा मुतखड्यासाठी एकदम गुणकारी राहतं ती। तर मग आपण तांबडा आणि काळा असं दोन प्रकार राहतं ती। तर मग आता गबाळ निसले आपण, आता कुळीत म्हणजे हे राखात घाललं होतं ना, हे काढायचे आता आपल्याला। तर मग आता रामजाचे आहे गेले चाळायला इकडं वर। हे पहा, आता हे जे आहेत ना, या गुंठीमध्ये आपण ठेवलं होतं,
राखामध्ये, आणि राखात जर घातलं ना मित्रांनो मग किडा लागत नाही, कारण ह्या दाणे ना तवाच किडा लागतो आहे. हे पहा आता याच्यातले जे 2 प्रकार मी सांगितलं ना आपल्याला, एक काळा आणि एक तांबडा, तो जो काळ आहे ना मुतखड्यासाठी एकदम गुणकारी राहतोय. याची डाळ होते मस्त वडं बिडं होतं ती, आणि हा हळे म्हणजे हा लवकर येतोय. आता उशीर झाला त्याच्यामुळे आपण आता हे काळच पेरणार आहे. ती हे राखात घालून ठेवलं म्हणजे मग मित्रांनो संरक्षण होतं याच्यावर. आपल्याला जरी खायचं ठरलं ना तर मग तरी आपण राखातून काढून आणि मग ते धुवून खाता येतात. तसा औषधाने मारते ती केमिकल, कारण आपल्याला खायला लागतं ती. तर चला आता चाळून मग हे बी काढायचं काम चालू आहे ह्या राखातून. हे पहा हे असं हे काळं कुळीत काळं हुळगं, हे पहा हे एकदम चवाला भारी राहतात मित्रांनो. हे शेंगोळे बिंगोळे याचे होतात ना एकदम भारी होतात ते. चला आता आवते येऊन उभं राहिला आहे, आपण काही घाण निसले तर मग आता हे लवकरच ह्या बी घेऊन जाऊ आता आपण पेरायला. आणि भरपूरच ऊन होतं त्याच्यामुळं मग आता थोडीशी एक विश्रांती म्हणून आता इथं बैल उभं केलं ती, आणि आवतकरीसुद्धा पाणी पितोय. हा कुळव झुपला आहे वखर, याला आमच्या गावावरून बघाच विशेषतः वखरच म्हणतात मित्रांनो. आणि मग आता आपल्याला जे उळगं पेरायचे आहेत ना ते काळं दाखवलं आपल्याला मी. ते पहा आता रामदाची आई असं फेकून देते, म्हणजे फेकूनच पेरायचेत, आणि त्याच्यावर हा कुळव फिरवायचे आपल्याला. म्हणजे गावातसुद्धा उलटा पालटा होऊन जात आहे, उन्हाना मरून जाईल त्या गावातसुद्धा. तर जसं ना पहा पाठीमागे ना हा कुळीत पेरायचं काम चालू आहे असा फेकून. हे पहा आता वावर बिवर आपण पूर्ण निसून काढला आहे, थोडीशी घाण राहिली, पण मग ती आता ऊन भरपूर आहे जाईल वाळून. आणि मग पुन्हा मित्रांनो आता फेकून झालं पेरून पहा, मग आता हा कुळव त्याच्यावर पुन्हा फिरवायचा काम चालू आहे. त्याला अशी लोखंडी पाच राहते, ही तर सगळ्याच माहिती आहे, आमच्या सगळ्या शेतकरी बांधवाला ही माहितीच आहे. आणि मग त्यांना पार गावात आहे ना उलटा पालटा होऊन जात आहे. चला आता आपला जवळजवळ म्हणजे पेरणं झालं आहे, बारीक पट्टी होते ना मित्रांनो रे, पूर्ण आता आपला पेरून झाला आहे. हा हुळगा काळा हुळगा पेरला आहे आपण. आणि मग दोस्तांनो आता जरा तोंड धुवून घेऊ, मातेना जरा हातपाय माकलं ना. आता आपली शेळ्या सोडायच्या, ती मोकार ऊन होत आहे मित्रांनो, जाम ऊन होत आहे. चला आता तोंड धुवून घेतोय. तर दोस्तांनो आज आपण कुळीत पेरला म्हणजे हुळगा. मग बाहेर भरपूर ऊन होता, पण वातावरण मस्त होता. ह्या वातावरणामध्ये मित्रांनो गबाळ वाळून जात आहे, बाहेर नागरून काढले वखरून काढला, आणि शेळ्यांचा हैराण झाला आता भरपूर. आता शेळ्या सोडायची आधी तर पाणी दिली का थोडा ताणे लागले मित्रांनो अजून थांब रे. आणि मित्रांनो आता थोडंसं पाणी पिऊ, ताणे लागले ना. शेळ्या बेबत मित्रांनो तेव्हा आता आपला हे आपलं काम झालं, आता शेळी सोडून देऊ आपण. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करा. आपण जर चॅनलला नवीन असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.